जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मित्रांनो, असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला किंवा अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय उशिरा मिळणं म्हणजे तो न्याय नाकारण्यासारखं असतं. तर जर तुम्हाला न्याय लवकर पाहिजे असेल तर किंवा तुम्ही जर न्यायप्रिय असाल तर मी तुमचं स्वागत करतो प्लॅन इंडिया लीगल या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा मित्र, बिझनेस आणि लीगल कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर. मित्रांनो, आपण गेले अनेक दिवसापासून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 ह्याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये आता आपण आतापर्यंत बघितलं की ह्याच्यामध्ये एफ-आय-आर कशी करायला पाहिजे किंवा ॲट्रॉसिटी म्हणजे नेमकं काय, किंवा याच्यामध्ये पोलिसांची कर्तव्य काय, जो PSI असतो, जो PI असतो किंवा ठाणा इन्चार्ज असतो, ठाणा प्रभारी, त्याचं काय कर्तव्य आहे, ACP किंवा DYSPचं काय कर्तव्य आहे, CP किंवा DCPचं काय कर्तव्य आहे, आतापर्यंत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते विशेष न्यायालयांची भूमिका. मित्रांनो, ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये विशेष न्यायालयांच्या स्थापना केल्या जातात आणि हे विशेष न्यायालयांची भूमिका खूप महत्वाची याच्यामध्ये आहे मित्रांनो. ते विशेष न्यायालयांची भूमिका आता आपण बघणार आहोत. विशेष न्यायालयांची गरज काय मित्रांनो, कारण हे जे पीडित असतात यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळाला पाहिजे आणि त्वरित आणि जलद न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो विशेष न्यायालयांची गरज ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्याच्यात विशेष तरतूद केलेली आहे. विशेष न्यायालयांची स्थापना ही मित्रांनो राज्य सरकारद्वारे केली जाते आणि विशेष न्यायालयांची स्थापना करून त्याचे हायकोर्ट जे आहे म्हणजे ते याच्यावर कंट्रोल ठेवत असतं मित्रांनो. विशेष न्यायालयांची जर आपण कार्यप्रणाली याच्यामध्ये बघितली तर जलद सुनावणी प्रक्रिया म्हणजे काय मित्रांनो, की याच्यामध्ये ज्या पीडितावर अन्याय अत्याचार झालेला असतो त्या पीडिताला याच्यामध्ये जलद गतीने ह्या प्रकरणाची सुनावणी करून त्याला न्याय मिळवून देणं गरजेचं असतं मित्रांनो. याच्यासाठी ही कार्यप्रणाली महत्वाची आहे. दुसरं असे की विशेष न्यायाधीश म्हणजे याच्यानुसार विशेष न्यायाधीशांची स्थापना केली जाते. आता विशेष न्यायाधीश म्हणजे कोण, की ज्यांना एक विशेष प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं असतं सगळे हे कायदा समजून घेण्यासाठी. तर याच्यामध्ये विशेष न्यायाधीशांची प्रणाली याच्यामध्ये असते. आणि तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये की पीडितांचं संरक्षण. ह्या ज्या विशेष न्यायालयांची स्थापना केली जाते याच्यामध्ये मित्रांनो पीडित जे आहेत, पीडित किंवा अत्याचारग्रस्त जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसेच जो साक्षीदार आहे त्यांचं संरक्षण करणं देखील याच्यामध्ये महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यासाठी म्हणजे आपण जर याचा सखोल अभ्यास आपण जर विश्लेषण करण्याचं ठरवलं तर याच्यामध्ये विशेष न्यायालय राज्य सरकार स्थापन करतं आणि हे जे विशेष न्यायालय आहे ते हायकोर्टाच्या अंतर्गत कामकाज करतं. आणि ह्या कामकाजाचं प्रमुख जी कार्यप्रणाली आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जलद सुनावणी प्रक्रिया झाली पाहिजे. म्हणजे जो पीडित आहे त्याला एकदम फास्ट ट्रॅकवर एक काम झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे विशेष न्यायाधीश याच्यावर अपॉइंट केले जातात की ज्या विशेष न्यायाधीशांना याच्यामध्ये ह्या कायद्याचं सखोल ज्ञान आहे. आणि तिसरं आहे की पीडिताचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे याच्यामध्ये मित्रांनो की साक्षीदाराचं संरक्षण होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता हे जे विशेष न्यायालय जे स्थापन केली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर त्वरित आणि प्रभावी न्यायाचे वितरण करण्याच्या उद्देशाने हे विशेष न्यायालय स्थापन केलेले असतात. आता त्वरित न्याय मिळणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो, आणि ते त्वरित न्याय का मिळायला पाहिजे याच्यामध्ये मित्रांनो असं आहे की जो पीडित व्यक्ती असतो तो आधीच अन्याय अत्याचारग्रस्त असतो, त्याच्यावर अत्याचार झालेला असतो आणि तो व्यक्ती जर समजा ह्या विशेष न्यायालयाची स्थापना केली नाही तर हे जे गुन्हे असतात, याचे जे खटले असतात ते वर्षानुवर्ष चालू असतात
आणि वर्षानुवर्षे चालू असून म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर आज अन्याय झाला तर त्याला 20 वर्षानंतर शिक्षा भेटली किंवा त्याला न्याय मिळाला तर त्या शिक्षेला काही महत्व नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे याच्यामध्ये जो पीडित व्यक्ती आहे त्याला त्वरित दिलासा देणं गरजेचं आहे आणि त्या दिलाशासाठी ही विशेष न्यायालयांची स्थापना केलेली असते. दुसरा मित्रांनो याच्यामधला जो महत्वाचा मुद्दा आहे आणि जो वैशिष्ट्य आहे विशेष म्हणजे त्वरित कार्यप्रणाली का याच्यामध्ये करायला पाहिजे. याच्यामध्ये जो दुसरा यांचा उद्देश आहे विशेष न्यायालय स्थापन करण्यामागचा तो गुन्हेगारांना कठोर संदेश देणं आहे मित्रांनो. आता हे जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात जी गुन्हेगारी मानसिकता आहे की उच्च नीच आणि कोणाला खालच्या दर्जाचं दाखवणं हे आता आपण बघितलं याच्यापूर्वी की 2000 वर्षापासून ही जी वृत्ती आहे ती या देशामध्ये कार्यरत आहे. आणि ही वृत्ती अशी आहे की ही सतत इतर जे मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक यांना खालच्या दर्जाची वागणूक देत आलेली आहे. तर एक संदेश जाणं गरजेचं आहे मित्रांनो या अशा प्रवृत्तीच्या लोकांना की तुम्ही 21व्या शतकामध्ये आहात आणि तुम्ही कोणावर अन्याय अत्याचार करू शकत नाही आणि जर तुम्ही अन्याय अत्याचार केला तर तुम्हाला त्याच्यासाठी कठोर शिक्षा मिळेल हा संदेश जाण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये जे प्रकरण आहेत जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत अत्याचार ग्रस्तांची जी प्रकरणं न्यायालयात दाखल होतात त्यांचा जलद गतीने निपटारा होणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. कारण आता बरं आपण बघतो की भारतातले जे न्यायालय आहे त्याच्यावर खूप विशिष्ट प्रकारचा अतिरिक्त बोजा याच्यामध्ये आहे की लवकरात लवकर याच्या सुनावण्या होत नाही, तारीख मिळत नाही, न्याय मिळण्यासाठी विलंब होतो. आणि मग जर समजा न्याय मिळण्यासाठी विलंब होत असेल तर न्याय मिळण्याचा विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे असं देखील होतं मित्रांनो. तर ह्या विशेष न्यायालयांच्या माध्यमातून ह्या प्रकरणांचा निपटारा होणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यामधला जो चौथा जो त्वरित आणि प्रभावी न्याय वितरण व्यवस्थेचा जो मुद्दा आहे त्याच्यामधला की साक्षीदारांची संरक्षण होणं देखील गरजेचं आहे. बऱ्याचदा मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार खूप महत्वाचा असतो आणि साक्षीदाराचं संरक्षण होणं हे देखील खूप महत्वाचं असतं. जर समजा एखाद्या न्याय प्रक्रियेमध्ये जर समजा खूप उशीर होत असेल आणि 10 वर्ष तो खटला चालणार असेल 10 वर्ष त्या साक्षीदाराला इंटॅक्ट ठेवणं तसंच त्याला त्याच भूमिकेमध्ये ठेवणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. कारण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव येण्याचा प्रयत्न असतो, त्याला दपटता दाखवण्याची देखील शक्यता असते किंवा ती शक्यता नाकारता येत नाही. म्हणून साक्षीदारांचं संरक्षण देखील या कायद्याने महत्वाचं आहे मित्रांनो. आता हे जे आपण बघतोय की प्रभावी न्यायाचे महत्व म्हणजे समग्र न्याय प्रक्रिया याच्यामधून मित्रांनो एक अवलंब करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे विशेष न्यायालयांची स्थापना करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये असं आहे की नुसतं आरोपीचंच किंवा पीडिताचं ऐकून घेणं गरजेचं नाही. तर मित्रांनो ही जी सुनावणी आहे हे निष्पक्षपातीपणे पद्धतीने पण होणे गरजेचं आहे. मग याच्यामध्ये दोघांचंही आरोपीचा आणि पीडितांचा ऐकून घेऊन आणि सारासार विचार करून मग ती न्याय दानाची प्रक्रिया झाली पाहिजे मित्रांनो. याच्यासाठी देखील हे विशेष न्यायालय खूप महत्वाचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पीडितांचे संरक्षण आणि सहाय्य याच्यामध्ये जे पीडित आहेत त्यांचं संरक्षण आणि त्यांना सहाय्य त्यांना कुठल्या प्रकारचं सहाय्य लागतं त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोत की जो पीडित असतो त्याची मानसिकता काय असेल त्याला कशा प्रकारचं सहाय्य म्हणजे त्याला मिळतं. तर हेच आपण पुढचे काही व्हिडिओ आपण बघणारच आहोत. तर हे मिळणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच्यामधला जो विशेष न्यायालयांचा जो चौथा आणि महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ह्या न्याय प्रक्रियेच्या सगळ्या आपण अनुषंगाने की कायद्याचे कडक पालन होणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे हे जे विशेष न्यायालय जे स्थापन केली जातात याचा उद्देश असतो की जो कायदा हा बनवलेला असतात विशेष कायदे जे बनवलेले असतात त्याचं कठोरपणे आणि प्रभावीपणे पालन होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे प्रभावी न्यायाची महत्व आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते मित्रांनो. आता याच्यामधला जे वकील आणि जे न्यायाधीश असतात मित्रांनो त्यांना विशेष प्रशिक्षण आणि अनुभव असणं गरजेचं आहे.
तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, की जे न्यायाधीश असतात आणि जे वकील असतात, सरकारी वकील असतात, यांना देखील मित्रांनो एक वेगळं विशेष प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं या सगळ्या प्रकरणांमध्ये. आणि नंतर मग त्यांना या विशेष न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जातं. तर याच्यामध्ये हे जे सरकारी वकील असतात आणि जे न्यायाधीश असतात यांना देखील विशेष प्रशिक्षण का दिलं जातं हे देखील तेवढं आपण समजून घेणं महत्वाचं आहे. तर यांना कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणजे कायद्याचे सखोल ज्ञान यांना प्राप्त झालं तरच हे त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात आणि मग ते न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने न्यायदान करू शकतात. दुसरी गोष्ट महत्वाची मित्रांनो, हे प्रशिक्षण का दिलं जातं? त्यांची जी सामाजिक समजूत आहे ती वृद्धिंगत केली जाते. म्हणजे सामाजिक भान काय असलं पाहिजे हे सगळं न्यायाधीशांचं या अशा प्रकारांना हाताळताना किंवा सरकारी वकिलांचं अशा अत्याचाराच्या प्रकारांना हाताळताना ही सामाजिक समजूत वृत्तिंगत करण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. आणि तिसरा जो मुख्य उद्देश असतो प्रशिक्षणाचा मित्रांनो, तो मुद्दा आहे की संवेदनशीलता विकसित करणे. म्हणजे बऱ्याचदा असं होऊ शकतं की जे न्यायाधीश याच्यावर नियुक्त केले जातात किंवा जे सरकारी वकील याच्यामध्ये नियुक्त केले जातात, ते जर समजा एका उच्चवर्गीय याच्यातून येत असतील, प्रवर्गातून येत असतील, तर त्यांना देखील ह्या प्रकाराची संवेदनशीलता काय किंवा किती सेन्सिटिव्ह मॅटर आहे हे असं सहज समजत नाही. ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या पीडित जो समाज आहे, तो जो वंचित राहिलेला समाज आहे वर्षानुवर्ष, त्यांचे दुःख, त्यांच्या यातना हे त्या न्यायाधीश किंवा सरकारी वकिलांना समजून ह्या प्रशिक्षित केलं जातं आणि त्या प्रशिक्षणातून मग त्यांच्या त्या संवेदनशीलता विकसित केल्या जातात. तर असं हे मित्रांनो ह्या विशेष प्रशिक्षण वर्ग आणि अनुभवी जे न्यायाधीश असतात किंवा सरकारी वकील असतात त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये सामोरं जातं मित्रांनो. याच्यामध्ये जो विशेष प्रशिक्षणाचा आणि दुसरा उपयोग काय होऊ शकतो मित्रांनो, की प्रकारांची समज याच्यामुळे येते. म्हणजे आता प्रकरण किती गंभीर आहे किंवा किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे. म्हणजे कधी कधी असं की एखाद्या वैयक्तिक व्यक्तीवर एक सिंगल व्यक्तीवर अत्याचार होतो. कधी कधी मित्रांनो गावावर अत्याचार होतो की जो गावकुसा बाहेर राहणारा समाज आहे, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा समाज आहे, त्यांच्यावर सामुदायिकरित्या अत्याचार होतो. तेव्हा ते प्रकरणाची जी सेन्सिटिव्हिटी आहे, तीव्रता आहे, ती समजून घेणं देखील मित्रांनो हे न्यायाधीशांना गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना प्रशिक्षित केलं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मित्रांनो साक्षीदारांचं व्यवस्थापन हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे साक्षीदारांचं व्यवस्थापन करणं देखील महत्वाचं आहे. म्हणजे साक्षीदारांना त्याच्या भूमिकेवर तो सतत कायमस्वरूपी राहावा याची त्याच्या साक्षीदारांना संरक्षण देणं, त्याला सुरक्षिततेसाठी त्याला नेमणं किंवा त्याच्या आणि काय अन्य प्रकारची काही कारण आहेत का किंवा तुला कुठल्या प्रकारच्या दडपशा किंवा धमकी दिली जाते का, या सगळ्या कारणांचं निरसन करून त्या साक्षीदाराची सुरक्षित ठेवणं, त्या साक्षीदाराचं सुरक्षित व्यवस्थापन करणं हे देखील ह्या प्रशिक्षण वर्गामधून दिलं जातं मित्रांनो. आणि जलद आणि निष्पक्ष निर्णय क्षमता ह्या सगळ्या प्रशिक्षणातून वाढवली जाते. म्हणजे आता प्रशिक्षण घेणं न्यायाधीशांना आणि सरकारी वकिलांना गरजेचं असतं, कारण ती जी निर्णय क्षमता आहे ती जलद गतीने घेतली गेली पाहिजे आणि ती योग्य पद्धतीची असली पाहिजे. म्हणजे घाई करून उपयोग नाही, ती प्रॉपर आणि योग्य पद्धतीची असली पाहिजे आणि पीडितांना समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. मित्रांनो जे पीडित, मी आता आधीच याच्या पूर्वी बोललो की जे पीडित असतात यांना समजून घेण्याची क्षमता देखील त्या न्यायाधीशामध्ये, सरकारी वकिलामध्ये असली पाहिजे. तरच या विशेष न्यायाधीशांचा आणि विशेष न्यायालयांचं महत्व आपण याच्यावर प्रस्तावित करू शकतो. मित्रांनो याच्यामधून अजून काही मुद्दे आहेत ते आपण म्हणजे विशेष न्यायालयांची भूमिका ह्यामध्ये अजून काही मुद्दे बाकी मित्रांनो ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा प्लॅन इंडिया लीगल. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो जय भारत, जय संविधान, जागते रहो.